जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। अमलझरी येथे नागपंचमी सण उत्साहात साजरा। निपाणी जवळ असलेल्या अमलझरी या गावामध्ये श्रावण महिन्यातील पहिला सण पंचमीचा असल्याने सकाळी या मंदिरामध्ये गावचे कुंभार सचिन कुंभार यांनी मातीची नागाची प्रतिकृती तयार करून ती पूजनासाठी ठेवली। त्यानंतर सकाळपासून मंदिरामध्ये नागाची पूजा करण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती। रामा चौधरी यांनी असलेल्या भक्तांची नारळ फोडण्यासाठी व्यवस्था मंदिराच्या बाहेरील बाजूस अत्यंत चांगल्या पद्धतीने केली होती। दुपारी 12 वाजता निपाणीतील सर्पमित्र सागर रेडेकर व संतोष सोळंकी यांनी जिवंत नागाचे दर्शन मंदिर येथे सर्व भक्तांना घडवून दिले। प्रथमतः या नागदेवतेच्या मडक्याचे पूजन गावातील महिलांच्या हस्ते हळदी कुंकू लावून औक्षण करून विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर सर्वांना नागदेवतेचे दर्शन मंदिराच्या नंदीच्या समोरील बाजूस सर्वांना घडले। यामध्ये नागदेवतेचे विविध पैलू सर्वांना पाहावयास मिळाले, तसेच त्यांचे फुसफुसणारे पाहून अंगावर शहारे येत होते। सुरुवातीपासून नाग, साप व सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असणाऱ्या भक्तांना आज महादेव मंदिर या नागाच्या पंचमी सणा दिवशी दर्शन झाल्याने सर्वांना भक्तिमय भावना व्यक्त करून मनोभावे पूजा करून आशीर्वाद घेतले। एरवी साप नाग दिसले हे अनपेक्षित घटना असते, पण नागपंचमी या दिवशी नागदेवचे दर्शन घडणे व त्यांची पूजा सर्वांच्या हस्ते होणे हे आमचे भाग्य समजतो, असे महिलांनी बोलून दाखवले। आजपर्यंत नागपंचमी सणा दिवशी गावात एवढ्या गर्दीने नाग पाहणे हे दुर्मिळ होते, जे आज प्रत्यक्षात घडले। याबद्दल सर्वांच्या चेहऱ्यावर नागपंचमी सणाचा आनंद दिसत होता। नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी सर्वांची झुंबड उडाली होती। गावातील भक्तगण, महिला वर्ग, बालचमू यांनी मनसोक्त होऊन निर्मळ मनाने नागपंचमी सणाचा आनंद लुटला। आज या निमित्त नागदेवतेचे दर्शन घडविणाऱ्या सर्व मित्राचे श्री महादेव सेवा संघ व ग्रामस्थ यांच्या वतीने आभार मानले। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वैशाली भोसले सह। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।